मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध गायक के उर्फ कृष्णकुमार कुन्नत यांच्या पार्थिवावर काही वेळातच मुंबईमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। कोलकातामधल्या परवाच्या कॉन्सर्टनंतर के यांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। दरम्यान के यांचं पार्थिव मुंबईत आणण्यात आले आणि आज वर्सोवा इथल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। के यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधले अनेक जण येतील अशी शक्यता देखील वर्तवली जाते। त्यामुळे फक्त या पिढीला नाही तर इतरही कित्येक पिढ्यांना त्यांचा आवाज हा कायम आपलासा वाटत आलेला आहे आणि अशा के यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होत आहेत। त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, गायक के यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। त्यांचं पार्थिव मुंबईत दाखल झालंय। कोलकात्यातल्या ज्या कॉन्सर्टमध्ये शेवटच्या काही मिनिटांमध्ये त्यांचं एक खूप लोकप्रिय असं गाणं गायलं होतं आणि ते गातच त्यांनी चाहत्यांना निरोप दिला होता। Sing along. छोटी सी है जिंदगी, मिल जाए तो खुश नसीबी रहे याद आएंगे ये पल। आणि हा परफॉर्मन्स झाल्यानंतर काही वेळातच ही व्यक्ती आपल्यात नाही हा धक्का या सगळ्या चाहत्यांना सहन करावा लागला, कारण याच लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गायक के यांच्या अकाली एक्झिटनं त्यांच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसलाय। 90च्या दशकापासून आपल्या गाण्यानं के यांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आणि आता गातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गाणं हाच प्राण आणि गाणं हाच श्वास हे शब्द त्यांच्या आयुष्यात खरे ठरले। बघूयात के यांच्या गाण्यांचा एक खास रिपोर्ट। केकेच्या मृत्यूमुळे आता या कॉन्सर्ट विषयी सुद्धा अनेक प्रश्न निर्माण झालेत। ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या ठिकाणी केवळ 3000 व्यक्तींना बसण्यासाठी व्यवस्था होती, मात्र प्रत्यक्षात या कार्यक्रमाला तब्बल 7000 लोक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या ठिकाणचा एसी बंद असल्याचं सुद्धा समोर आलंय। केकेनं वारंवार तक्रार करून सुद्धा एसी सुरू करण्यात आला नव्हता। या सोबतच स्टेजवरती मोठ्या प्रमाणात लाईट्स असल्यामुळे त्या हॉलमध्ये प्रचंड उकाडा वाढला आणि त्यामुळे गाण्यांच्या दरम्यान मधून
केके घाम पुसत असल्याचं एका व्हिडिओमधून समोर आलंय. केकेच्या मृत्यू प्रकरणी कोलकाता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. केकेचा चेहरा आणि त्याच्या डोक्यावरती काही जखमा आढळून आल्याचं सुद्धा बोललं जातंय. आता यावरून सत्ताधारी टीएमसी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगलाय. केकेनं पर्ल म्युझिक अल्बम मधून आपल्या करिअरला सुरुवात केली. 1999 मध्ये क्रिकेट वर्ल्ड कपच्या दरम्यान भारतीय क्रिकेट टीमसाठी त्याने जोश ऑफ इंडिया हे गाणं गायलं. केकेनं केवळ हिंदीच नाही तर तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती अशा असंख्य भाषांमध्ये सुद्धा गाणी गायली आहेत. सिनेमामध्ये गाण्यांची संधी मिळण्यापूर्वी त्यानं असंख्य जाहिरातींसाठी जवळपास 35,000 जिंगल्स गायले होते. दिल दे चुके सनम नंतर केकेनं मागे वळून मुळीच पाहिलं नाही. आमिर खानच्या दिल चाहता है मधल्या त्याच्या त्या गाण्यांनी तरुणाईला अक्षरशः वेड लावलं होतं. आंखों में तेरी अजब सी अदाएं हैं. शाहरुख खानच्या ओम शांती ओम सिनेमातल्या त्याच्या गाण्यांना सुद्धा सिनेरसिकांनी डोक्यावर घेतलं. केकेने आजवरच्या कारकिर्दीमध्ये एकापेक्षा एक सरस गाणी गायली. शाहरुख खान पासून ते सलमान खान पर्यंत असंख्य आघाडीच्या अभिनेत्यांसाठी केकेनं पार्श्वगायन केलं. केकेनं बॉलिवूडमध्ये आपला स्वतंत्र असा रसिक वर्ग आणि चाहता निर्माण केला. और चले तू ही मेरी शब है, सुबह है, तू ही दिन है मेरा, तू ही मेरा रब है, जहां है तू ही मेरी दुनिया. जिंदगी दो पल की. मात्र ऐन उमेदीच्या काळात केकेची ही अकाली एक्झिट संगीत प्रेमींच्या जीवाला चटका लावणारी आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि प्रचंड संगीतकार आणि जेव्हा गायकांची जेव्हा स्पर्धा सुरू असते तेव्हा आपल्या आवाजाचा ठसा कायम राखण्यामध्ये केकेयांना यश मिळालं होतं. पण त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार होत आहेत कारण ते कालवश झालेले आहेत. पण त्यांचे सूर आपल्या कानात असेच रुंजी घालत राहणार आहेत. प्रणाली कापसेंच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत मुंबईहून. प्रणाली, त्यांचं पार्थिव जरी मुंबईत आलेलं असलं तरी त्यांना अंतिम निरोप देण्याचा खूप कठीण काळ आता त्यांच्या चाहत्यांवर वेळ आलेली आहे. त्यांच्या चाहत्यांवर पण खूप कठीण असणार आहे कारण 90च्या आपण म्हणू शकतो की 90च्या साधारण 90s किड्स ज्यांना आपण म्हणतो त्या सगळ्यांना त्यांचा आवाज खूप आवडीचा असा होता. काय भावना इथले चाहते व्यक्त करतायत आणि कधीपर्यंत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील असं कळत आहे? रेणुका, खरं तर ही सगळे 90sचे जे आपण किड्स म्हणू त्याच्यामध्ये खरं तर आपलाही सगळ्यांचा समावेश आहे. ज्यावेळेला रॉक संगीत हे कुठेतरी हळूहळू भारतामध्ये वाढायला लागलेलं होतं तो काळ म्हणजे केके याचा काळ होता. आणि रॉक संगीतांनी खरं तर त्याची सुरुवात झाली असं म्हणायलाही हरकत नाही. त्याचे अनेक अल्बम्सची गाणी ही आपल्या सगळ्या पिढीला अतिशय आवडणारी अशी गाणी होती. आणि तेच केके आज अकाली आपल्यातून निघून गेले. या सगळ्याच गोष्टीचं प्रत्येकाला दुःख आहे. आपण सध्या वर्सोवाला जिथे केके यांचं निवासस्थान आहे त्या इमारतीच्या बाहेर आहोत.
इथे खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी माध्यमांची, प्रसार माध्यमांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे. आत्ताच सुप्रसिद्ध गायक हरिहरन या ठिकाणी आलेले आहे, मनीष मल्होत्रासुद्धा या ठिकाणी आल्याची माहिती मिळती आहे. आणि कुठेतरी थोडीशी गर्दी झाली आणि इथे जे सुरक्षा रक्षक आहे त्यांच्यामध्ये थोडीशी सुरक्षेला घेऊन या ठिकाणी वादावादी सुरू आहे. परंतु आजचा दिवस अतिशय कठीण प्रसंग आहे. प्रत्येक मग इथले ते सुरक्षा रक्षक असो, इथे आलेले प्रसिद्धी माध्यमाचे प्रतिनिधी असो किंवा केकेचे चाहते असो, प्रत्येकासाठीच आजचा दिवस हा अतिशय कठीण आहे. कारण अकाली केके आपल्यामधून निघून गेलेले आहे. त्यांचा आवाज जरी कायम आपल्या कानामध्ये घुमत राहणार असला तरीही आपला आवडता गायक अशा पद्धतीनं अकाली तेही परफॉर्म करत असताना निघून जाणं हे कुणालाही न समजणारं, न मानवणारं आणि न मान्य होणारं असंच आहे. आणि त्यामुळं आपण पाहतो आहोत की इथं सुद्धा त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे. केके यांच्या पार्थिव या ठिकाणी त्यांच्या इमारतीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे अंत्यदर्शनासाठी. आणि त्यानंतर त्यांच्यावर 1 वाजता वर्सोवा येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार केले जाणार आहे. या अंत्यसंस्काराला बॉलिवूडचे अनेक जण उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यांच्या निवासस्थानी सुद्धा हळूहळू त्यांचे जे सहकारी आहे, ज्यांनी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, फिल्म इंडस्ट्रीमधले अनेक किंवा गायक जे आहेत ते सुद्धा हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे. साधारणतः इथून 12 वाजेच्या सुमारास त्यांची जी अंत्ययात्रा आहे ती काढली जाईल आणि साधारण 1 वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे वर्सोवाच्या हिंदू स्मशानभूमी इथं. प्रणाली, पुन्हा एकदा माहिती घेण्यासाठी आम्ही येणाऱ्या बुलेटिनमध्ये तुझ्याकडे येणारच आहोत, पण आताची दृश्य सध्या आपण बघतो. प्रणाली आता केके यांच्या निवासस्थानाच्या बाहेरची सगळी परिसर सध्या आपल्याला ती दाखवते आणि 1 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत अशी माहिती सध्या कळते. केकेना अलविदा म्हणण्याचा कठीण क्षण आपल्या सगळ्यांवरच आता येऊन ठेपलाय. यानंतर बघणार आहोत आपण पुढची बातमी. मुंबईनंतरची पुढची बातमी आहे जळगावातली, कारण जळगावमध्ये हजारोंचा दंड थकवल्याची माहिती सध्या समोर येते. आजी माजी आमदारांनीच हा दंड थकवल्याचं कळतं आहे. यामध्ये विविध पक्षांचे अधिकारी आणि त्याचबरोबर उद्योजकांचाही समावेश आहे. वाहतूक नियमांचं म्हणजे उल्लंघन करत 1,45,00,000 दंड या सगळ्यांनी थकवलाय अशी माहिती सध्या कळते. त्यामुळे आताच्या क्षणाची एक धक्कादायक बातमी. लोकप्रतिनिधींनीच कोट्यवधींचा दंड वसूल त्यांच्याकडून करण्याची नामुष्की आता उडवलेली आहे. पण लोकप्रतिनिधींवर कारवाई कधी होणार हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय. याच्यामध्ये आजी माजी आमदारांचा देखील समावेश आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावावर पत्नीच्या असलेल्या MH19DN 7777 या वाहनावर 17,200 अशी आपण सगळ्यांचीच यादी ज्याच्यामध्ये बघतोय, ज्यात माजी आमदार मनीष जैन यांच्या नावावर असलेल्या MH19BJ 9909 या वाहनावर 35,800 रुपये, काँग्रेस पक्षाचे OBC सेलचे प्रदेश सचिव अशोक लखलाणी यांचा देखील समावेश आहे. वाहतूक शाखेच्या वाहनधारकांकडे 1,45,00,000 उधारी आहे आणि जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यात तब्बल 21,305 जणांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन केलंय. नितीन नांदुरकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. नितीन, काय हा सगळा प्रकार आहे आणि कशा पद्धतीनं हा उघड झाला? दुसरा प्रश्न त्यातच अशासाठी ऍड करते की लोकप्रतिनिधींवर कधी कारवाई होणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय. निश्चितच गेल्या काही दिवसांपासून परिवहन विभागातर्फे दंडाची मोठ्या प्रमाणात वसुलीची कारवाई या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू आहे. त्यात आज आपल्याला हा जो आकडा समोर आलेला आहे, यामध्ये वाहतूक शाखेतर्फे तब्बल 1,45,00,000 रुपयाची उधारी हे वाहन धारकांवर बाकी आहे, असं या ठिकाणी आज परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर सर्वसामान्य जनता ही दंड वसूल करण्यासाठी पोलीस तगादा लावत असतात, ते भरत असते, खिशाला कात्री लागत असते. मात्र या ठिकाणी लोकप्रतिनिधी कुठेतरी दंड हा थांबवून दंड न भरण्याचा प्रकार हा जळगावात उघडकीस आलेला आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावरती तब्बल 17,000 रुपयाचा त्यांच्या पत्नीच्या नावाने गाडी आहे, या गाडीवरती तब्बल 17,000 रुपयाचा दंड या ठिकाणी परिवहन विभागाच्या वतीने ठोठावण्यात आलेला आहे. तर दुसरे माजी आमदार मनीष जैन यांची स्वतःच्या मालकीची असलेली 35 गाडीवरती 35,000 रुपयाचा दंड या ठिकाणी परिवहन विभागातर्फे ठोठावण्यात आलाय. मात्र दुसरीकडे जर बघितलं तर काँग्रेसचे अशोक खलाणे आहेत, यांच्यावरती देखील 21,000 रुपयाचा दंड या ठिकाणी परिवहन विभागातर्फे ठोठावण्यात आलेला आहे.
अशा तिघांसह इतर लोकप्रतिनिधींवरतीही काहींचा दंड या ठिकाणी परिवहन विभागाचा आहे, आरटीओ विभागाचा दंड या ठिकाणी त्यांच्या वाहनांवर आहे. आपण जर आताची कंडिशन बघतोय, आताची परिस्थिती बघतोय, तर हा वाहन धारकाचा जो दंड आहे हा अत्याधुनिक प्रकारचा दंड या ठिकाणी ठोठावलेला आहे. ठिकठिकाणी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे, या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलेले हे सर्व वाहनाचे नियम जे मोडले गेलेले आहेत त्यांच्या ड्रायव्हरच्या माध्यमातून, यामुळेच यांना हा दंड ठोठावला आहे. आताच माझा काही वेळापूर्वी मंगेश चव्हाण यांच्याशी संपर्क झाला आहे आणि त्यांनी देखील या 17,000 रुपयाचा दंड नितीन, पुन्हा एकदा या संदर्भातली माहिती घेण्यासाठी येते. प्रश्न असा उपस्थित होतोय की या सगळ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई कधी होणार, पुन्हा एकदा तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न असेल, पण थेट जातोय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या संवाद साधतायत. भाजपच्या सरकारमुळे या देशाचं काय नुकसान झालेलं आहे त्याचंही माहिती आम्ही जनतेला देणार आहोत. हे बघा, त्यांचं व्यक्तिगत मत आहे, त्यांच्याबद्दलचं हा विषय या ठिकाणी बनू शकत नाही. चंद्रकांत पाटील आहेत तर ते म्हणतात की त्यांचा भाजपचा उमेदवार निवडून येणं एक मोठा नेता राज्यसभेचा पडेल असं ते म्हणताय. आता ते हिमालयात गेलेत की इकडेच आहेत हा एक प्रश्न आहे. कारण की कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं भीमगर्जना झालेली होती 2 महिने आणि त्यांना मला मधल्या काळात आपल्या मीडियाच्या माध्यमातून विचारण्यात आलेलं होतं की त्यांच्यावर बॅन केला गेलेला आहे की त्यांनी आता काही चॅनलला बोलू नये. आता हे बोललेलं आहे एक मोठं आश्चर्य, कारण की ह्या सुसंस्कृत पक्षामध्ये त्यांना बॅन केल्या असताना ते बोलतात आहेत, हाच खऱ्या अर्थानं नवलाईचा विषय आहे. आज एकच दिवस राहिले राज्यसभेची नामांकन मागे घेण्यासाठी. आम्ही मगाशी सांगितलं की उद्या विड्रॉलचा आखरी दिवस आहे. उद्या विड्रॉल झाल्यानंतरच रणनीती केली जाईल. पण महाराष्ट्रामधली आतापर्यंतची परंपरा राहिली की निवडणुका ह्या बिनविरोध झालेल्या आहेत. ही परंपरा यावेळेसही कायम राहील अशी अपेक्षा आमची आहे. एक पदाधिकारी त्यांनी पत्र दिले की रणजित शिंदेंनी अमरावतीमध्ये लोकसभा निवडणूक लढावी, पण ते पत्र मिळालंय का आणि अशी काही शक्यता आहे का? बघा, कार्यकर्त्यांच्या आपल्या नेत्यांच्या बद्दलच्या अपेक्षा राहणं आणि त्यांनी कुठून निवडणूक लढावी प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना असतात, पण आखरी पक्ष निर्णय घेतो की कोणाला कुठून निवडणुका लढवाव्यात हा पक्षाचा निर्णय असतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या संवाद साधतात आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत मेळघाटातली. कारण अमरावतीच्या मेळघाटमध्ये धारणी आणि चिखलदरा या आदिवासी बहुल भागात पाण्याची प्रचंड टंचाई सध्या जाणवते. गावामध्ये जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा योजना अनेक ठिकाणी कुचकामी ठरत आहेत. अजूनही अनेक गावांमध्ये पाईपलाईन देखील पोहोचलेली नाहीये आणि त्यामुळे या गावातल्या विहिरींमधलं पाणी असं आटलेलं आहे. दुसरीकडे पाण्याची व्यवस्थाच नाही आणि त्याच्यामुळे महिला आणि पुरुषांना दररोज 2 ते 3 किलोमीटरची पायपीट करावी लागते. ही दृश्य सध्या आपण बघतोय मेळघाटातल्या भीषण पाणी टंचाईची. स्वातंत्र्याचं 75वं वर्ष अर्थात अमृत महोत्सव आपण एकीकडे साजरा करत असताना म्हणजेच 75 वर्ष झालेली असताना देखील मेळघाटात विकासापासून आजही मेळघाट का कोसो दूर आहे हे या दृश्यांमधूनच स्पष्टपणे दिसतंय. 10 ते 15 गावांमध्ये वीजही पोहोचू शकलेली नाही. आणि आम्हाला पाणीसाठी दूर दूर शेतात जा लागते पाणी भरायला. मी 12वीला यावर्षी. पाणी 9 वाजेपर्यंत भरतो. शाळेमध्ये 10 वाजता जातो. ही पूर्ण उन्हाळ्याभर ही समस्या आहे. आणि आम्हाला पाणीसाठी दूर दूर शेतात जा लागते पाणी भरायला. मी 12वीला यावर्षी. पाणी 9 वाजेपर्यंत भरतो. शाळेमध्ये 10 वाजता जातो. ही पूर्ण उन्हाळ्याभर ही समस्या आहे. अधिक माहिती घेणार आहोत संजय शेंडे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. संजय, खूपच भीषण असा प्रकार सध्या पाहायला मिळतोय आणि एकीकडे आपण अमृत महोत्सव जरी साजरा करत असलो तरी इथल्या काही गावांमध्ये ही परिस्थिती खूपच अत्यंत बिकट अशीच म्हणायला हवी. काय करतायत इकडचे लोकप्रतिनिधी? निश्चितच आपण जर मेळघाटची परिस्थिती बघितली तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खडीमध्ये गावात आहे आणि मेळघाटात जवळपास 375च्या जवळपास गाव आहेत. मेळघाटात 2 तालुके आहेत, चिखलदरा आणि धारणी, आणि या दोन्ही तालुक्यात जे अतिदुर्गम भाग समजला जातो, त्या अतिदुर्गम भागात जी गावं आहेत त्यामध्ये
खडीमल नावाचं गाव आहे. या खडीमल गावामध्ये जर आपण पाण्याची अवस्था बघितली तर त्या पाण्याची विहीर जी आहे ती पूर्णतः आटलेली आहे. त्यामध्ये टँकर आणलं जाते आणि त्या टँकर नंतर मग गावकऱ्यांची झुंबड जी आहे ती अशा पद्धतीने या ठिकाणी पाण्यासाठी गर्दी केली जाते. अनेकदा या संबंधी आपण न्यूज 18 लोकमतने पाण्याची समस्या असेल किंवा विजेची समस्या असेल अनेकदा आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र तात्पुरती त्या ठिकाणी व्यवस्था केली जाते, मात्र कायमस्वरूपी व्यवस्था केली जात नाही. लोकप्रतिनिधींचं या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्ष आहे. तसेच या ठिकाणी जे अधिकारी असतील अधिकाऱ्यांचं देखील पूर्णतः दुर्लक्ष आहे आणि अनेक योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी आता पेयजल योजनेतून नळ योजनेचं काम सुरू झालेलं आहे. या नळ योजनेच्या कामासाठी सुद्धा विशिष्ट कंत्राटदार नेमले जातात आणि या कंत्राटदारांकडून कामं जे निकृष्ट दर्जाची केली जातात त्यांची बिलं सुद्धा दिली जातात. त्यामुळे काम झाल्यानंतर ते काम कायमस्वरूपी टिकत नाही. त्यामुळं अनेकदा हे जे गावकरी हे लोकप्रतिनिधी जातात, शासनाकडे जातात, अधिकाऱ्यांकडे जातात, मात्र अधिकारी त्यांचं म्हणणं जे आहे म्हणणं ऐकून घेत नाही. त्यामुळे ही भीषण समस्या जी आहे ती समस्या अजूनही कायम आहे. आज एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, मात्र मेळघाटातील अजूनही 10 ते 12 गावं अशी आहेत की त्या गावांमध्ये वन विभाग असेल किंवा व्याघ्र प्रकल्प असेल, या व्याघ्र प्रकल्पाच्या आडबड धोरणामुळे अजूनही काही गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही. काही गावांमध्ये त्यांचं म्हणणं की सोलर वीज पोहोचलेली आहे, मात्र सोलर वीज हे तात्पुरती राहते, त्यानंतर ती महिना 2 महिन्यानंतर सोलर विजेचा पुरवठा देखील पूर्णतः बंद होतो. एकूणच जर मेळघाटची परिस्थिती बघितली तर अतिशय भीषण वास्तव या मेळघाटमध्ये आहे. त्यामुळे पालकमंत्री असेल, जिल्हाधिकारी असेल किंवा सीओ असेल यांनी आता खऱ्या अर्थानं मेळघाटवर लक्ष देण्याची गरज आहे. तरच ही मेळघाटची समस्या दूर होऊ शकते, अन्यथा मेळघाटची समस्या दूर होणे नाही. खरंय संजय, खूपच भीषण असाच प्रकार म्हणायला हवा. मेळघाटामधली भीषण पाणीटंचाईची दृश्य आहेत आणि 2 ते 3 किलोमीटर पाण्यासाठी पायपीट या सगळ्यांना करावी लागते आणि ते मिळाल्यानंतर ही प्रचंड स्पर्धा असते, कारण प्रत्येकाला पाण्याची निकड असते आणि त्यामुळे प्रत्येकाची धावपळ सध्या पाहायला मिळते अमरावतीच्या मेळघाटामध्ये. त्यामुळे अमरावतीच्या मेळघाटातला हा सगळा भीषण प्रकार 75 वर्ष स्वातंत्र्याला होत आहेत, पण एकीकडे पाण्याच्या एक घोटासाठी ही वणवण या सगळ्यांना करावी लागते आणि हे अत्यंत वेदनादायी असंच दृश्य म्हणावे लागेल. आणि पाणी टंचाई संदर्भातली बातमी आपण बघितली आणि आता जाऊयात मराठवाड्यामधल्या पाणी प्रश्नाकडे, कारण औरंगाबादमधल्या पाणी प्रश्नावर एक बैठकीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती कळते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. वर्षा बंगल्यावर ही महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. औरंगाबादचा पाणी प्रश्न प्रचंड पेटलेला आहे, कारण एकीकडे निवडणुका जरी आलेल्या असल्या तरी गेल्या काही वर्षांपासून औरंगाबादमध्ये पाणी टंचाईचं संकट जाणवतच आहे, पण पाणी टंचाईपेक्षा पाण्याचं योग्य नियोजन होत नसल्याची तक्रार देखील होती आणि हा मुद्दा आता विविध पक्षांनी देखील हाती धरलाय आणि आता 8 तारखेला मुख्यमंत्र्यांची सभा देखील तिथे होणार आहे. त्यामुळे औरंगाबादमधल्या या बिकट पाणी प्रश्नावर काही तोडगा निघणार का याकडे देखील औरंगाबाद वासियांचं लक्ष लागलेलं असणार आहे. एक ब्रेक घेऊन आपण इतरही बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. एकदा स्वागत. आणि गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या एका मागणी संदर्भातली ही बातमी आता आपण बघणार आहोत. त्यांचं असं म्हणणं आहे की अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदललं पाहिजे आणि हे नाव बदलून आता अहिल्यानगर करा अशी मागणी त्यांनी केली. गोपीचंद पडळकर यांनी ही नामांतराचा निर्णय तातडीनं घ्या अशी मागणी केली आणि या संदर्भातली पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं अशी देखील माहिती आता कळते आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा पेटणार अशी चिन्ह दिसत आहेत का, कारण गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केलेली आहे. नगरचं नामांतर करण्याची गोपीचंद पडळकर यांची मागणी आता आहे आणि या संदर्भातलं पत्र त्यांनी लिहिल्याचं कळतं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र लिहिलंय. नुकत्याच पार पडलेल्या चौंडी अहमदनगर इथे जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती पार पडली आणि त्यामध्ये कशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला माहिती आहे, त्यांनी असं म्हटलं होतं की सरकार आमच्यावर दडपशाहीचा प्रयत्न करत आहे असं देखील आरोप त्यांनी केलेला होता. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखीन एक मुद्दा सध्या चर्चेत आहे आणि त्याच्यामुळे अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर करा अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये मुघलशाही पद्धतीनं पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून रोखला. यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॉन्च करण्याचा इव्हेंट वाटतो.
जेव्हा हिंदुस्थान मुसलमानी राजवटीत हिंदू संस्कृती मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी या हिंदू संस्कृतीत प्राण ठोकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. म्हणून तमाम अहिल्या प्रेमींची लोकभावना आहे की हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे अहमदनगर नाव बदलून ते अहिल्यानगर करण्यात यावे, त्यासाठी मी आपणास पत्र लिहिलंय. अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली आहे. आणि आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, कारण पुन्हा एकदा एकीकडे ही जी दृश्य आपण बघतोय परवाची, जेव्हा अहिल्यादेवी होळकर यांची जयंती होती आणि तेव्हा गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या कार्यकर्त्यांना त्यांचा ताफा अडवण्यात आला होता. आणि मुख्य कार्यक्रम जिथे शरद पवार आणि रोहित पवार उपस्थित होते तिथे आपल्याला जाऊ दिलं नव्हतं. म्हणजे मुख्य कार्यक्रम ठिकाणी नाही तर अहिल्यादेवी होळकरांना आपल्याला अभिवादन करण्यासाठी जाऊ दिलं जात नव्हतं, अशा पद्धतीचे आरोप देखील त्यांनी केले होते. आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना तिथे जाऊ देण्यात आलेलं होतं. बघूयात त्यांनी ही मागणी का केली आहे, या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी संवाद साधूयात. गोपीचंदजी, तुम्ही मागणी का करताय, सविस्तर सांगाल? हॅलो. हां. परवा अखंड महाराष्ट्रानं आणि देशानं बघितलं की एखाद्या महापुरुषाच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये पोलीस बळाचा गैरवापर करून अहिल्या भक्तांना कसं थांबवलं गेलं, इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली. मी तर लहानपणापासून दर्शनासाठी जातो, मी शाळेला असल्यापासून, असं कधी घडलं नव्हतं. आणि आता मी आज राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना पत्र लिहिलंय की ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी, हिंदू संस्कृतीचं जतन करण्यासाठी आणि जेव्हा जेव्हा मोगलांनी या देशातल्या हिंदू मंदिराची तोडफोड केली, आक्रमण केली, मंदिरं नेस्तनाबूत केली, की सर्वच्या सर्व मंदिरं जीर्णोद्धार करण्याचं एकमेव काम अहिल्यादेवींनी केलेलं आहे. आणि त्यांचा जन्म चौंडी जिल्हा अहमदनगर येथे झालाय. तर मी आज राज्याचे मुख्यमंत्री महोदयांच्याकडं पत्र लिहून विनंती केली आहे, मागणी केली आहे की अहिल्यानगर हे नाव अहमदनगर जिल्ह्याला द्यावं आणि त्याची ताबडतोब कारवाई करावी, अशा स्वरूपाचं पत्र मी आज लिहिलंय. आपण एकीकडे जसं तुम्ही आता म्हणताय की एकीकडे दडपशाहीचा तुम्हाला सगळ्यांना सामना करावा लागला होता आणि तुमचं आंदोलन किंवा तुम्हाला तिथे जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. तुमच्या मागणी संदर्भातलं पत्र तुम्ही कधी लिहिलेलं आहे आणि त्यात हे सगळे सविस्तर मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत? मी आज पत्र लिहिलंय त्यांना. आज मी पत्र तसं त्यांना मेल केलेलं आहे आणि त्या पद्धतीची मागणी आज मी करतोय. आणि त्यांनी लवकरात लवकर ह्याच्यावरती निर्णय घ्यावा, कारण संपूर्ण अहिल्या भक्तांची ही मागणी आहे की ज्यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये होतो, चौंडीमध्ये होतो आणि त्यांचं कार्य अखंड हिंदुस्थान भर आहे आणि हिंदू धर्माच्या अडचणीच्या काळामध्ये जतन करण्याचं काम, संरक्षण करण्याचं फार मोठं काम अहिल्यादेवींनी केलंय. तर त्यांचं नाव अहमदनगर जिल्ह्याला द्यावं अशी मी मागणी केली आहे. तुम्हाला असं वाटतं तुमच्या या पत्राची दखल घेतली जाऊन यावर कारवाई होईल? नाही, 100% त्यांनी घ्यावी, दखल घ्यावी. माननीय मुख्यमंत्री महोदय जर पवारांच्या रिमोट कंट्रोलवर चालत नसतील आणि हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये जर खरी आस्था असेल तर निश्चितपणे हे पुण्य काम त्यांच्या हातून घडल, ते निश्चितपणे निर्णय घेतील असा मला विश्वास आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की नाव बदलल्यामुळे ज्या भावना व्यक्त होत असतात अहिल्यादेवींबद्दल त्याला एक मूर्त स्वरूप येईल किंवा त्याला एक उजाळा मिळू शकेल त्यांच्या स्मृतींना? नाही, निश्चितपणे एखाद्या महापुरुषांचं इतकं मोठं काम आहे तर त्याचं स्मरण रोज लोकांना राहील ना, त्या भागातल्या लोकांना, राज्यातल्या लोकांना. अहिल्यानगर जर जिल्ह्याचं नाव केलं तर निश्चितपणे त्यांच्या इतिहासाची लोकांना उजळणी होईल, लोक त्यांच्या मुळापर्यंत जातील, त्यांच्या कार्याची दखल लोकांना घेता येईल. त्यामुळे निश्चितपणे त्यांनी अहिल्यानगर नाव द्यावं अशी आमची मागणी आहे. आणि एकीकडे जसं तुम्ही म्हटलं होतं की परवाचा जो कार्यक्रम होता त्या सगळ्याला म्हणजे एकीकडे हिंदू राजमाता ज्यांना संबोधलं जातं, पण या सगळ्या कार्यक्रमाचा एक राजकीय इव्हेंट नातवाला लॉन्च करण्यासाठी केला होता, तसा गंभीर आरोप देखील तुम्ही पवारांवर केला होता. आणि आता पुन्हा एकदा त्यांच्याच सरकार दरबारी तुम्ही ही मागणी नेताय. तुम्ही कशा पद्धतीने सामोरं जाल, कारण या संदर्भातले अनेक मुद्दे देखील आता समोर येतील? मी त्यांच्यावरती गंभीर आरोप करत नाही. त्यांनी जी कृती केलेली आहे ती खरं तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काळं पान 31 तारखेला लिहिलं गेलंय. कारण असं कधीच घडलं नव्हतं की कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम तिथं जयंतीच्या दिनानिमित्त व्हावा. या राज्यामध्ये अनेक महापुरुषांची जन्मस्थळ आहेत, तिथं कधी असं घडलं का हो?
तिथं कोणी जाऊन असं काय पोस्टर लावतंय, तिथं कार्यक्रम लावतंय, तिथं सभा लावतंय जयंतीच्या दिवशी, असं कधी झालं का? मग अहिल्यादेवींच्या जन्मस्थळावरती तुम्ही डोळा ठेवून तिथं आमचं प्रेरणास्थान, आमचं स्मृतीस्थान, आमचं ऊर्जास्थान तुम्हाला ताब्यात घ्यायचं आहे. कारण तिथून आम्ही आता सगळे तयार झालो मुलं, आम्ही सगळे तिथून विचार घेऊन बाहेर पडतोय. या अहिल्यादेवींच्या स्थळापासून लोकांच्या मध्ये प्रचंड क्रांती झाली, लोकांच्या मध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये बदल झाला, लोकांच्या मध्ये राजकारणाच्या बाबतीमध्ये बदल झाला. आमच्यासारखी पोरं चौंडीला जाऊन आमदार, काही खासदार, काही मंत्री लोक झाली. म्हणजे अनेक परिवर्तनाचं केंद्र हे अहिल्यादेवींचं जन्मस्थान आहे आणि पवारांच्या लक्षात आणि म्हणून ही लोकभावना लक्षात घेऊन हे नाव बदलायला हवं अशी तुमची मागणी आहे. धन्यवाद गोपीचंदजी. आपण बघतोय की हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा जन्म झाला त्या जिल्ह्याचं अहमदनगर हे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावं अशी लोकभावना आहे असं देखील त्यांनी या पत्राद्वारे म्हटलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून या संदर्भातली मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. आणि आता बघणार आहोत इतरही बातम्या. मान्सूनचं लवकरच राज्यात आगमन होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आणि त्या 2 दिवसात कोकणात मान्सून दाखल होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय. अनुकूल स्थिती आहे आणि त्यामुळे मोसमी वारे 2 दिवसात तळकोकणात दाखल होतील असंही हवामान विभागानं म्हटलंय. कोकण गोव्यात त्यामुळे वेळेआधीच मान्सून पोहोचतोय. राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावायला सुरुवात केली आहे, ज्याच्यामध्ये कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, परभणी या भागात वादळी वारे आणि मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावलेली या संदर्भातली बातमी आता आपण सविस्तर बघतोय. अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. 3 ठिकाणची दृश्य आता आपण बघतोय. हिंगोलीमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसानं कोथळज रोड ते नरसी फाटा परिसरात टीनचे पत्रे देखील उडून गेले. हिंगोलीतली दृश्य आता आपण बघितली. आता बघूयात अकोल्यामध्ये काय घडलंय. तर जिल्ह्यात विविध ठिकाणी धुळीच्या जोरदार वादळामुळे गांधीग्राममध्ये प्रचंड धावपळ झाली नागरिकांची. सुदैवाची एक महत्त्वाची बाब की यात कोणतंही नुकसान झालं नाही. आणि आता मनमाडची बातमी आहे, कारण नाशिकच्या ग्रामीण भागाला देखील पावसानं झोडपून काढलं आहे. कारण वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस इथेही झालाय. उघड्यावर ठेवलेला कांदा मात्र इथे भिजला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. आणि आता बातम्या बघणार आहोत सविस्तर, ज्याच्यामध्ये मान्सूनचं लवकरच राज्यात आगमन होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. येत्या 2 दिवसात कोकणात मान्सून दाखल होईल असं म्हटलं जात आहे. कोकण गोव्यात वेळेआधीच मान्सून पोहोचतोय. सध्या राज्यात अनेक भागात मान्सूनपूर्व पावसानंही हजेरी लावली आहे. त्यामुळे दापोलीतली देखील ही दृश्य सध्या आपण बघतोय. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज वर्तवला जातोय. राज्यामध्ये पुढील 2 दिवसामध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सुरुवातीला गोव्यामध्ये आणि तळकोकणामध्ये मान्सून सक्रिय होईल आणि त्यानंतर मात्र राज्यामध्ये सर्वच भागामध्ये मान्सूनचं आगमन होईल. आता मान्सूनपूर्व पाऊस अनेक भागामध्ये कोसळतो आहे. राज्यामधल्या विविध जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस कोसळल्यामुळे मान्सूनपूर्व वातावरण निर्माण झालेलं आहे. मोसमी वारे सुरू झालेले आहेत. त्यामुळे कुठेतरी आता राज्यामध्ये सुद्धा लवकरच मान्सून सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हवामान खात्याने तशा प्रकारचा अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे. केरळमध्ये मान्सून येऊन दाखल झालेला आहे. त्यामुळे पुढील काही तासातच कोकणामध्ये येऊन मान्सून दाखल होईल. यावर्षी मात्र वेळेआधीच मान्सून कोकणात दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांना पेरणीच्या कामाला सुद्धा शेतकऱ्यांचा वेग आलेला आहे. लवकरच मान्सून दाखल होईल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी, कोकण. कोकणातला आढावा सध्या आपण बघितला. आता येऊयात मुंबईमध्ये, कारण मुंबई आणि पाऊस म्हटलं की आठवतात ते मोठ्या प्रमाणात खड्डे आणि त्यात साचणारं पाणी. त्यामुळे मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी महापालिकेनं केलेल्या उपाययोजनांना आता यश मिळताना दिसतंय. गेल्या 2 वर्षात पाणी साचणारी 386 पैकी 282 ठिकाणं आता कमी करण्यात आल्याचं देखील कळतंय. पावसाळ्यामध्ये साचणारं पाणी उपसण्यासाठी 477 उच्च क्षमतेचे पंप बसवण्यात आले तशी येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी वेलरसू यांनी दिलेली आहे. आणि त्यामुळे यावर्षीमध्ये मुंबईत पाणी तुंबणारी 104 ठिकाणं शिल्लक होती. त्यातील 34 ठिकाणी पंप बसवणं, रस्ते नाल्यांची दुरुस्ती आणि पर्जन्य जलवाहिन्या टाकणं अशी कामं केल्यामुळे ही ठिकाणं पूरमुक्त झाली आहेत असं पालिकेचं म्हणणं आहे. त्यामुळे मुंबई शहरामध्ये 187 पंप असणार आहेत. आपण याविषयीची सविस्तर माहिती बघतोय. तर मुंबई शहरात 187, पश्चिम उपनगरांमध्ये 166 अशी ही संख्या आहे.
पूर्व उपनगरांमध्ये 124 म्हणजे एकूण 477 पंप मुंबईमध्ये तैनात आहेत. हिंदमाता पूरमुक्तीकडे जाणार असं म्हटलं जातंय, कारण अतिवृष्टीत पाणी साचल्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रमोद महाजन उद्यान इथे 3.6 कोटी लिटर पाणी साठवणारी भूमिगत टाकी बांधण्यात आली आहे. तर सेंट झेवियर्स मैदानाच्या खाली 2.8 कोटी लिटर इतकी पाणी साठवण्याची क्षमता असणारी भूमिगत टाकी बांधण्यात आलेली आहे. आणि या भूमिगत टाक्यांमध्ये पंपाच्या साहाय्यानं हे पाणी साठवण्यात येईल आणि पाऊस ओसरल्यानंतर या पाण्याचा निचरा केला जाणार आहे. त्यामुळे सलग 4 तास पाऊस पडला तर या ठिकाणी पाणी तुंबणार नाही असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. मुंबईतली सगळी आकडेवारी आता आपण बघितली आणि आता जाऊयात यवतमाळला, कारण पुसद तालुक्यात ढगाळ वातावरण आहे आणि संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसानं काल जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवा आहे. काही दिवसांपासून प्रचंड वाढ झाली होती तापमानात, त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. आता मात्र पावसामुळे नागरिकांना उकाड्यातून दिलासा मिळाला. आणि या सगळ्या बातम्यांनंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त मुद्दा महाराष्ट्राचा. आणि आता बातमी औरंगाबादमधली, आणि जराशी वेगळी बातमी अशासाठी म्हणावी लागेल, कारण औरंगाबादमध्ये 250 जॅक न उचलल्या जवळजवळ 2000 स्क्वेअर फूटचं घर उचलण्यात आल्याची माहिती कळते. पूर्णपणे वेगळ्या पद्धतीची बातमी. औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातली ही पहिलीच घटना आहे. आनंद कुलकर्णी यांचं घर तब्बल 4 फुटानं उचलण्यात आलेलं आहे. घरात पाणी घुसत होतं आणि त्यामुळे ही प्रक्रिया अवलंबल्याचं कळतंय. हरियाणा इथल्या कंपनीनं अशा पद्धतीनं हे घर उचललं अशी माहिती सध्या कळते. यासाठी 250 जॅक लावण्यात आले होते आणि 16 मजुरांचा यासाठी हातभार लागलेला होता. नेमकं काय घडतंय, नेमकी ही काय सगळी प्रक्रिया आहे याविषयी आणखी माहिती घेऊयात. सुधीर जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सुधीर, ऐकायला देखील एकदम वेगळं वाटतंय. नेमका काय प्रकार होता आणि कशा पद्धतीनं हे सगळं काम तिथे करण्यात आलंय? काय आहे, औरंगाबादमध्ये हा नवीन परिसर डेव्हलप होत आहे. सातारा परिसर याला म्हणला जातो. इथे मग अजून रस्ते डेव्हलप नाही, काही नाही. तर एका स्लोपवर हे घर होतं, एका गल्लीमध्ये स्लोप असले होते. तर त्या पावसाचं पाणी आणि ड्रेनेजचं पाणी ह्या घराच्या मध्ये यायचं, मग त्यांना तो त्रास व्हायचा. आणि आजकालच्या महागाईच्या याच्यामध्ये काय झालं ना, की नवीन घर पाडून परत बांधणे हे शक्य नाही. त्याला खर्च 20-25 लाख रुपयापर्यंत येणार होता. त्याकरता यांनी काय केलं, यूट्यूबवर वगैरे बघून टेक्नॉलॉजीचा काय वापर करता येईल हा विचार करून त्यांनी सर्च केलं. मग त्याच्यामध्ये त्यांना हरियाणाची एक कंपनी अशी मिळाली की ती घर लिफ्ट करते. मग त्यांनी त्याची माहिती घेतली की याचा काय त्रास होतो का, घर तुटतं का, किंवा काही क्रॅक वगैरे जास्त जातात का. मग त्या कंपनीच्या लोकांनी त्यांना विश्वास दिला की याच्यामध्ये काय जास्त तुम्हाला नुकसान होणार नाही. आणि आता आपण लाईव्ह बघू पण शकतो की घर लिफ्ट पण होत आहे आणि वरती पंखा पण सुरू आहे, जेणेकरून इलेक्ट्रिसिटी असो किंवा काही असो त्याला काय नुकसान जास्त झालेलं नाही. आणि दुसरी गोष्ट फक्त फ्लोरिंग नाही खाली. मग त्याच्यामुळे त्यांनी घर शिफ्ट केलंय आणि जो खर्च घर पुन्हा बांधण्याला येणार होता तोडून, त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये ह्या लिफ्टिंगचा खर्च त्यांचा भागतोय. तर आपण बघू शकतो आपल्यासोबत आता आनंद कुलकर्णी सर आहेत, गडाख सर आहेत, ज्यांनी हे घर शिफ्ट केलं. आपण त्यांना विचारूया. सर, तुम्ही कसा निर्णय घेतला आणि तुम्हाला काय वाटलं? दरवर्षी आम्हाला पावसामध्ये इथे घरात पाणी शिरण्याचा प्रकार घडत होता. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला की जेणेकरून आम्हाला भविष्यात प्रॉब्लेम होऊ नये आणि कायमस्वरूपी तोडगा निघावा, या दृष्टीने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये साधारणपणे 2 फुटापर्यंत बीमपर्यंत ते खोदलं जातं. त्याच्याखाली जॅक लावून ते जॅकनी वर घर लिफ्ट केलं जातं. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका किंवा काहीच नाही. आणि इवन जे बिहारमधून लोक आले ते वरती राहतात दुसऱ्या मजल्यावर. लाईट पाणी सगळी व्यवस्था चालू आहे आणि त्यामध्ये आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आणि नवीन जर आपल्याला करायला गेलं तर याच्यापेक्षा जास्त खर्च लागतो. तर हे साधारणपणे 230 रुपये प्रति स्क्वेअर फूटप्रमाणे 2000 स्क्वेअर फूटचं आमचं बांधकाम आहे. तर साधारणपणे 4 लाखाच्या आसपास हा खर्च येऊ शकतो आणि तो कमी खर्च असल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. 2000 स्क्वेअर फुटाचा बंगला 2.5 फूटवर उचलला आहे. टोटल त्यांना 4 फूटवर उचलायचं आहे. टोटल 16 मजूर काम करतात. 26 दिवस झालेत हे काम करून. अजून त्यांना 10-15 दिवस लागणार आहेत. अजून एक फॅमिली आहे, त्यांनी सुद्धा हा प्रयोग केला आहे, गडाख सर. आपण त्यांना विचारूया. या डिसिजन म्हणजे घेण्यापाठी कारण म्हणजे ते पावसाळ्यात साधारणतः 2 फूट आपल्या कंपाऊंडमध्ये पाणी यायचं.
त्यामुळे घरात पण पाणी यायचं. तर त्यासाठी आम्ही हा डिसिजन घेतला की त्याशिवाय दुसरा ऑप्शन पण नव्हता आमच्याकडे. खाली वर कंस्ट्रक्शन करायचं म्हटलं खाली पाडून तर तो खर्च बी अति अफाट होता. तर त्यातून आम्ही डिसिजन घेतला की कमी खर्चामध्ये आपलं चांगलं काम कसं होईल, तर त्यामुळे तो आम्ही डिसिजन घेतला. असं आपल्यासोबत त्या घरातल्या गृहिणी आहेत दोघी, आपण त्यांना विचारूया. त्यांना घर न तोडता कमी खर्चामध्ये त्यांचं जर काम झालं त्यांना काय वाटतंय? खूपच आनंद होतोय सांगायला. अक्षरशः 2 वर्षापासून आम्ही पाण्यामुळे खूप पिडलो होतो. अक्षरशः ड्रेनेजचं पाणी वगैरे यायचं, घरामध्ये पाणी यायचं, वैतागलो होतो. शेवटी हा निर्णय घेतला. या वर्षी तरी आम्हाला कमी हा त्रास होणार नाही असं वाटतंय. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतंय गडाखते? तेच की पाणी घरात यायचं त्याच्याने आम्ही खूप परेशान होतो. आणि पहिल्या लॉकडाऊनमध्ये 3 महिने सगळं बंद होतं, तेव्हा सगळे घरी होते. नंतर गडाख सर शॉपमध्ये जायला लागले, मग ते पाण्यात न जायचे आणि सगळे घरी होते. म्हणजे मी शेवट हा शब्द म्हणले की बरं झालं कोरोना होता म्हणून सगळे घरात होते, नाही तर आम्हाला म्हणजे यांना सगळ्यांना, मीच एकटी घरी असते, हे सगळे मॅडम नोकरी करते, सगळ्यांना तेवढ्या पाण्यातून जावं लागलं असतं. गुडघ्या एवढं पाणी होतं त्याच्यातनं जावं लागत होतं. आता आनंद वाटतोय? हो, आता आनंद वाटतोय. आम्ही हा जो त्रास होता हा त्रास कमी करण्यासाठी आम्ही स्टॉर्म वॉटरचा प्रस्ताव प्रशासनाकडे दिला होता. तोपर्यंत तो अजूनही तसाच राहिलेला आहे. त्याच्यात कोणत्याही प्रकारचा बदल किंवा पुढे गेलेला नाही. ही खेदजनक गोष्ट आहे. याचं प्रशासनाने दखल घ्यावी एक इच्छा आहे आमची. बघू शकतो आपण आतापर्यंत रेणुका आपण बघितलं होतं की अमेरिकेमध्ये वेगळं तंत्रज्ञान आहे, तर हे प्रयोग भारतातही सुरू झाले. सुनील, आणखी एकच प्रश्न अशासाठी विचारायचा आहे. आता जसं त्या ताई म्हणाल्या की दरवेळेला आम्हाला या प्रश्नाला सामोरं जावं लागत होतं, आता ठीक आहे, पण पुढे कशा पद्धतीने याचा ते सामना करणार आहेत? कारण प्रशासनाशी त्यांना यापुढे देखील त्यांची जी गरज आहे ती समजून घेण्यासाठी आणि त्याच्यासाठीचा पाठपुरावा देखील करावा लागणार आहे. ओके. आताच तुम्ही म्हणाले की यापुढेही तुमचा हा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे का? तुम्ही प्रशासनाकडे याचा पाठपुरावा करणार का? या जो तुम्हाला त्रास झाला तो इतर नागरिकांना होऊ नये. प्रशासनाकडे आम्ही पाठपुरावा केला आहे आणि तो चालू आहे, त्यांचा प्रयत्न चालू आहे, पण अजून ते प्रत्यक्षात त्यांचं काम आलेलं नाहीये. कारण आता यावर्षी आम्हाला असं वाटतं की आम्ही हा प्रॉब्लेम यावर्षी आम्हाला तो झेलावा लागणार आहे, कारण अजून ढिम्म प्रशासन काही करत नाहीये. त्यांनी पाठपुरावा ते करणारच आहेत असं सांगितलेलं आहे. रेणुका, धन्यवाद. सुधीर, आपण बघतोय औरंगाबादमध्ये कशा पद्धतीनं या सगळ्याचा अवलंब करत 250 जॅक लावत आणि 16 मजूर यासाठी तब्बल 26 दिवस झटतायत आणि हे घर उचलण्यात आलेलं आहे तब्बल 2.5 फुटांनी. आणि ही सगळी प्रक्रिया नेमकी कशी सुरू आहे या संदर्भातली बातमी आता औरंगाबादमधली आपण बघितली, सातारा परिसरातली. पुढची बातमी आपण बघणार आहोत आणि ती आहेत काँग्रेसच्या गोटातली. बघूयात काँग्रेसच्या गोटात काय चाललंय. आपल्याला माहिती आहे काँग्रेसचं 2 दिवसांचं शिबिर आहे आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि आघाडीवरून काँग्रेसमध्येच मतभेद आहेत असं कळतंय. महाराष्ट्रातल्या नेत्यांमध्ये काँग्रेसच्या एकवाक्यता नाही असं म्हणावं लागतंय. ही बातमी आता सविस्तर बघूयात. काँग्रेसच्या भूमिकेबद्दल 2 नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं उघड झालंय. आघाडीचा पर्याय स्वीकारायला काँग्रेस तयार असल्याचं अशोक चव्हाण यांनी जरी म्हटलेलं असलं तरी स्वबळावर लढणार असल्याची भूमिका नाना पटोले यांनी व्यक्त केल्याची माहिती कळते. त्यामुळे काँग्रेसच्या मध्ये अंतर्गत मतभेद आहेत का असा प्रश्न पुन्हा एकदा यामुळे उपस्थित होतोय. अधिक माहिती घेणार आहोत स्वाती लोखंडे यांच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. स्वाती, एकवाक्यता पुन्हा एकदा दिसत नाही, आता मतभेद कोणकोणत्या मुद्द्यावरून सध्या समोर येत आहेत असं म्हणूयात? खरं तर या शिबिराच्या मागे उद्देश हाच आहे की काँग्रेस कार्यकर्ते आणि काँग्रेसचे नेते या सगळ्यांमध्ये एकवाक्यता हवी. काँग्रेसला पुढच्या लोकसभा निवडणुकींना सामोरं जाताना भाजपशी शह खेळत असताना एकवाक्यता हवी, यासाठी हे शिबिर खरं तर आयोजित करण्यात आलेलं आहे. कारण उदयपूरमध्ये जे झालं त्याची अंमलबजावणी जर करायची असेल तर लोकांना एकाच वेळेला संदेश देणं अपेक्षित आहे आणि म्हणूनच नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये याच तारखांना 1 आणि 2 तारखेला हे 2 दिवसांचं शिबिर होतंय. पण जसं या शिबिरासाठी 6 वेगवेगळे ग्रुप करण्यात आलेले आहेत, त्यामध्ये पॉलिटिकल ग्रुप असेल, ॲग्रिकल्चर असेल, सोशल जस्टिस असेल, तर यामध्ये आपापली भूमिका ठरवली जाते. पॉलिटिकल ग्रुपमध्ये ही भूमिका ठरवली गेली की काँग्रेस हे पुढच्या निवडणुकांसाठी, मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील किंवा येणाऱ्या सगळ्या निवडणुकांसाठी आघाडी करायला तयार आहे, ओपन आहे असं स्वतः अशोक चव्हाण यांनी सांगितलं. आणि खरं तर हीच भूमिका पक्षाची असावी, कारण पॉलिटिकल या ग्रुपचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली काल चर्वितचर्वण झालं. पण आज पुन्हा एकदा नाना पटोले यांनी म्हटलं, नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा केलेली आहे. त्यामुळे निर्णय एक जरी असला तरी त्यामध्ये म्हणजे नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही आहे, नेत्यांमध्येच मतभेद बघायला मिळतोय.
त्यामुळे या शिबिराचं उद्दिष्ट आहे की लोकांपर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत आणि आपल्या सगळ्या नेत्यांपर्यंत जाताना एकवाक्यता हवी असं जरी असलं तरी मुख्य उद्दिष्टाला हरताळ फासला जातोय आणि पुन्हा एकदा काँग्रेस गोंधळलेल्या स्थितीत आहे. काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही आहे. एकच निर्णय जरी असला तरी तो दोन नेत्यांकडनं येताना वेगळ्या पद्धतीने येतोय आणि त्यामुळे खरंच या शिबिराचं उद्दिष्ट सफल होते का हेही महत्त्वाचं आहे. जर आपण यातनं म्हणजे आपण नाना पटोले आणि अशोक चव्हाण जे बोलले ते जर दाखवू शकलो आता या क्षणी तर आपल्याला आपली बातमी अधिक स्पष्टपणे लोकांपर्यंत नेता येईल की काँग्रेस कसं पुन्हा एकदा गोंधळलेल्या स्थितीत आहे. पुन्हा एकदा या नेत्यांचं एकमेकांमध्ये समन्वय नाही आहे. पुन्हा एकदा या नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही आहे. हे पुन्हा पुन्हा समोर येताना बघायला मिळतंय. रेणुका, अगदी खरं आहे स्वाती. आणि यामुळे जसं तू म्हणाली होतीस की खरं तर यामध्ये एकवाक्यता येण्यासाठी किंवा आपण म्हणू शकतो की कशा पद्धतीने यापुढे जायचंय यासाठी हे प्रयत्न करण्यासाठी अशा वेगवेगळ्या चिंतन शिबिरांचं खरं तर आयोजन केलं जात असतं, पण तसं मात्र इथे होताना दिसत नाहीये. स्वाती, अगदी शेवटचा प्रश्न अशासाठी, तुला असं वाटतं की याचे दूरगामी परिणाम म्हणजे एकीकडे सातत्यानं टीका जरी होत असली तरी याचे आणखी दूरगामी परिणाम देखील कार्यकर्त्यांच्या पातळीवर देखील आणि एकूणच जी एक संघटनात्मक देखील पडू शकतात असं वाटतं, असं चित्र उभं राहतं? रेणुका, अगदी अत्यंत समर्पक आणि योग्य प्रश्न आहे. कारण तो यासाठी या नेत्यांमध्येच एकवाक्यता नाही आहे किंवा या नेत्यांमध्ये जर समन्वय नसेल तर तो तळागाळापर्यंत जातानाच तो वेगळ्या पद्धतीने जातो. दोन वेगळे निर्णय किंवा दोन वेगळ्या गोष्टी लोकांपर्यंत जातात आणि मग हा कार्यकर्ता कन्फ्यूज होतो की नेमकं करायचं काय. म्हणजे आता मुंबई महानगरपालिकासारख्या निवडणुकांमध्ये काँग्रेसमधले काही नगरसेवकांनी आम्ही शिवसेना विरोधात कोर्टात जाणार असं म्हटलं असलं तरी सूत्रांची माहिती असं म्हणते की काँग्रेस पक्ष म्हणून कोर्टात जाणार नाही. त्यामुळे एकतर आपण बघतोय की एका बाजूला नेते म्हणतात, काँग्रेसचे नेते असं म्हणतात की आम्ही आघाडी करू आणि आम्ही आघाडीला ओपन आहोत, चर्चा व्यवस्थित झाल्या तर, सफल झाल्या तर. पण इथे मात्र पुन्हा एकदा एक वेगळं नवं याच्याबद्दलचं जेव्हा एक वेगळं वाक्य किंवा वाक्य समोर येतं की अशा पद्धतीने आम्ही स्वबळाची भाषा करतोय. त्यामुळे नक्कीच हे जेव्हा खालच्या कार्यकर्त्यापर्यंत, तळागाळाच्या कार्यापर्यंत जातं तेव्हा त्यांना नेमकं कळत नाही की करायचं काय. खरंच आपण आपल्याबरोबर माझ्या जिल्ह्यामधले असलेले राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेच्या लोकांबरोबर मी जुळून घ्यायचे की स्वबळाची भाषा असला ना मी त्यांच्याशी फटकून वागायचं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांपर्यंतच नीट जात नसलं की त्याचे दूरगामी परिणाम भोगावेच लागणार आहे. आणि सगळ्याच बाबतीत जसं आपण बघितलं की राज्यसभेचा उमेदवार कोण असेल आणि जी नावं समोर आली त्या नावांना वगळूनच आणखी एक वेगळं नावाला महाराष्ट्रातनं तिकीट दिलं गेलं किंवा महाराष्ट्रातनं उमेदवारी दिली गेली. त्यामुळे देखील स्वाती नाराजी होती आणि मतभेदाचे खरं स्वाती. येणाऱ्या बुलेटिनमध्ये आणखी माहिती तुझ्याकडून अशासाठी घेणार आहोत कारण तू ज्याचा उल्लेख केला होता नाना पटोले नेमकं काय म्हणतात ते देखील आपण येणाऱ्या बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत. तुर्तास या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद. स्वाती जसं आपल्याला सांगत होती या चिंतन शिबिरामध्ये या दोन नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचंच आता स्पष्ट होताना दिसतंय. ही बातमी सविस्तर येणाऱ्या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत, पण आता या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सेवेचा त्यांना फायदा